आज धनगरवाडी हनबरवाडी योजनेच्या बऱ्याच वर्षापासून जी बहुप्रतीक्षित पाण्याची वाट या ठिकाणी सर्व जनता पाहत होती, तो आज अतिशय भाग्याचा क्षण या ठिकाणी या विभागासाठी, मुसळपूर विभागासाठी आलेला आहे. खरं तर धनगरवाडी टप्पा 1 चालू झाला होता, परंतु धनगरवाडी टप्पा 2चं कालपासून या ठिकाणी पाणी सुरू झालेलं आहे. आज या विभागातील सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या पद्धतीचा आनंद मला आज या ठिकाणी पाहायला मिळतोय. मागच्या महायुतीच्या सरकारमध्ये आदरणीय माजी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे जलसंपदा मंत्री होते आणि त्या अनुषंगानं या योजनेसाठी फार मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली. त्याचप्रमाणे आदरणीय कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष महेशदादा शिंदे यांच्या माध्यमातून या योजनेला गती देण्याच्या अनुषंगानं अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांचंही सहकार्य या ठिकाणी लाभलं. त्याच पद्धतीनं कोपर्डे लिंक कॅनॉल जोडल्यामुळं या विभागाचा तारळीचं पाणी कोपर्डे लिंक कॅनॉलद्वारे कॅनॉलमध्ये आल्यामुळं या विभागाचा कायमस्वरूपीचा दुष्काळ या ठिकाणी मिटला. खरं तर या 1.25 वर्षामध्ये या योजनेसाठी फार मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा करून निधीची तरतूद करून ही योजना मार्गस्थ झाली. त्यामुळं आज मला सुद्धा अतिशय समाधान वाटतंय की बऱ्याच वर्षापासून 40 वर्षाची जी काही प्रतीक्षा होती ती आज या ठिकाणी धनगरवाडी टप्पा 2 पूर्ण करून थांबलेले आहे. हनबरवाडी टप्पा 1 पूर्ण झालेला आहे आणि हनबरवाडी टप्पा 2चं सुद्धा टेंडर निघालेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये हनबरवाडी आणि धनगरवाडी हा बऱ्याच वर्षापासूनचा चाललेला जो काय बऱ्याच वर्षापासून जे काय चाललेला या प्रकल्पाविषयीची चर्चा होती ती येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये संपणार आहे आणि सर्वच गावांची पाण्याची प्रतीक्षा कायमस्वरूपी या ठिकाणी मिटलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे.